VPRP मध्ये काम करताना समूहाची माहिती सबमिट केल्याच्या नंतर समूहासमोर ढग का येतात, माहिती का सबमिट होत नाही याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता ॲप लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी एका समूहाच्या नावासमोर हे ढग आलेले आहेत, माहिती सबमिट झालेली नाही। तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलचा स्पेस चेक करायचा आहे, पुरेसा स्पेस आहे का नाही। या ठिकाणी पहा इंटरनल स्टोरेज, SD कार्डचं स्टोरेज हे आपल्याला दोन्ही पहा शक्य झालं तर, कारण या ठिकाणी आपल्याला पुरेसा स्पेस लागणार आहे। जोपर्यंत पुरेसा स्पेस होणार नाही तोपर्यंत माहिती सबमिट होणार नाही। त्यासाठी ज्या मोठ्या लार्ज फाईल असतील त्या काही तुम्ही डिलीट करू शकता। तुमच्या मोबाईलमध्ये जे काही विना वापराचे ॲप आहेत, ज्या ॲपचं सध्या तुम्हाला काम नाही, मोठे ॲप आहेत, असे ॲप तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पुरेसा स्पेस झाला तर आपल्याला ढग येणार नाहीत, माहिती व्यवस्थित सबमिट होणार आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या इंटरनेटची स्पीड काय आहे हे पण तुम्हाला चेक करावं लागणार आहे। त्यानंतर VPRPचं जे ॲप आहे ते अपडेट आहे का नाही हे एकदा प्ले स्टोअरवर जाऊन चेक करायचं आहे। या 2-3 गोष्टी आहेत, या 2-3 गोष्टी तुम्ही चेक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुरेसा स्पेस असेल, इंटरनेट व्यवस्थित स्पीडमध्ये असेल, त्यानंतर आपल्याला या ढगावर क्लिक करायचं आहे। समूहाच्या नावासमोर जे ढग दिसतो त्या ढगावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होयवर क्लिक करायचं आहे। आपल्याला आलेला जो हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे, माहिती सबमिट होणार आहे। अशा पद्धतीनं VPRP मध्ये काम करत असताना समूहाच्या नावासमोर आलेले ढग आपल्याला काढता येणार आहेत, प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे, आपली माहिती ग्रामसंघाला सबमिट होणार आहे। या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू।